हॅलो फ्रेंड्स, आजची रेसिपी आहे हेल्दी आणि टेस्टी असं लसूणी पालक पनीर. तर खूप लोकांना पालक हा आवडत नाही, पण तुम्ही या पद्धतीने पालक पनीर नक्की करून बघा. माझी खात्री आहे तुम्ही बोटं चाटून ही भाजी संपवाल. तर त्यासाठी मी एक जुळी पालक घेतलेला आहे. छान फ्रेश असं हिरवगार पालक घेतलेलं आहे ते मी. आणि पालकाच्या स्टीम्स ज्या आहे मी त्या तशा ठेवलेल्या आहेत, त्यामुळे त्यात जो अर्क असतो तो आपल्या भाजीमध्ये उतरतो. आता मी एका कढईमध्ये पाणी घेतलं आहे आणि पाण्याला थोडीशी उकळी आली की त्यामध्ये चिमूटभर साखर टाकून घेतली, जेणेकरून पालकाचा कलर हा जसाचा तसा हिरवागार राहतो. त्याच पाण्यात मी पालक टाकलेलं आहे आणि 3 ते 4 हिरव्या मिरच्या टाकून घेतलेल्या आहे. मला जास्त तिखट हवं असेल तर मी मिरच्यांचं प्रमाण वाढवू शकतात. आणि साईडला मी बर्फाचं पाणी ठेवलेलं आहे. आता हा पालक शिजल्यानंतर छान मऊ झाल्यानंतर 3 ते 4 मिनटात होतो हा पालक. त्या बर्फाच्या पाण्यामध्ये आपण काढून घेऊ. पालक थंड झाला की पालकाचा कलर हा चेंज नाही होत, त्यामुळे गरम गरम पाण्यात तो न ठेवता लगेच थंड पाण्यात काढून घ्यायचा आहे. तर कढईमध्ये मी मोहरीचं तेल घेतलेलं आहे आणि त्यामध्ये पनीरचे बारीक पीसेस कट करून ते फ्राय करून घेते. हे शॅलो फ्रायच करायचे, जास्त फ्राय नाही करायचे, त्यामुळे पनीर रबरी होण्याची शक्यता असते. हे पनीर आपण काढून घेऊ प्लेटमध्ये. आणि त्याच तेलामध्ये मी 1 ते 1.5 चमचा जिरे टाकलेले आहे. जिरे तळतळू द्यायचे. त्यानंतर मी 10 ते 15 लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आणि त्या बारीक चिरून घेतल्या. लसूण गोल्डन ब्राऊन कलर येईपर्यंत तो फ्राय करून घ्यायचा आहे. आणि त्यानंतर मी मोठा साईजचा एक कांदा घेतलेला आहे आणि तो बारीक चिरून त्यामध्ये टाकलेला आहे. कांदा छान फ्राय करून घ्यायचा आहे. कांदा लवकर फ्राय होण्यासाठी मी येथे चिमूटभर मीठ ॲड करते, त्यामुळे कांदा लवकर फ्राय होतो आणि मऊसुद्धा होतो. आता इकडे पालक आपला गार झालेला आहे, तो मिक्सरमध्ये टाकून आपण त्याची पेस्ट करू. सर्वात आधी एक थोडीशी पेस्ट करायची आहे. तो जाडसर असा क्रश 3 ते 4 चमचे वाटीमध्ये काढून घ्यायचा आहे. 3 ते 4 चमचे काढून घेतलेला आहे मी आणि बाकीची पालकाची पेस्ट करून घेतली आहे. इकडे आपला कांदा छान झालेला आहे. त्यामध्ये मी अर्धा चमचा बेडगी मिरची टाकलेली आहे आणि 1 चमचा धना पावडर टाकलेली आहे. बेडगी मिरची यापेक्षा जास्त टाकायची नाही आहे, कारण आपण हिरवी मिरचीसुद्धा टाकली आहे. इथं मी 2 चमचे बेसन ॲड केलं आहे आणि बेसनचा कच्चटपणा जाईपर्यंत त्याला फ्राय करून घेतलं आहे. तर यामध्ये जो क्रश काढलेला होता मी पालकाचा तो टाकून घेतलेला आहे आणि छान असं मिक्स करून घेतलेलं आहे. ही सर्वात महत्त्वाची स्टेप आहे. छान मिक्स करायचं, त्याला छान भाजू द्यायचं, त्यामुळे भाजीची टेस्ट ही खूप छान येते. बघू शकता टेक्स्चर छान आलेलं आहे. त्यामध्ये लसूण दिसतोय, पालक दिसतोय. आता बाकीची पेस्ट ही ॲड करून घेतली मी त्यामध्ये. पालकाचा कलर खूप सुंदर दिसतोय, हिरवागार असा. छान मिक्स करून घ्यायचं आहे आणि त्यावर थोडंसं झाकण ठेवून आपण एक उकळी काढून घेऊया. पालकाला उकळी आलेली आहे. तर त्यामध्ये मी अर्धा चमचा गरम मसाला आणि 1 चमचा कसुरी मेथी टाकते आणि मिक्स करून घेते. यामध्ये जे पालकाचं पाणी जे आहे ते टाकून त्याची कन्सिस्टन्सी ॲडजस्ट करून घ्यायची आहे. आणि इथे मी फ्रेश मलाई घेतलेली आहे, दुधासोबत थोडीशी ॲड करून ती भाजीमध्ये टाकली आहे. चवीनुसार मीठ टाकलेलं आहे आणि मिक्स करून घेतलं. आता जे फ्राय केलेले पनीर होते ते आपण याच्यामध्ये टाकून घेऊया आणि 2 ते 3 मिनिट झाकण ठेवून त्याची वाफ काढून घेऊया. छान अशी उकळी आलेली भाजीला आणि त्याची कन्सिस्टन्सीसुद्धा खूप छान झाली आहे. आता आपण शेवटचा एक तडका देऊन घेऊ. त्यासाठी मी 2 चमचे तूप घेतलं आहे आणि त्यामध्ये जिरे आणि 7 ते 8 लसणाच्या पाकळ्या ॲड केलेल्या आहे. त्या छान फ्राय होऊ द्यायच्या आणि 2 आपल्या बारीक मिरच्या आपण त्यामध्ये टाकू आणि छान तडका देऊन घेऊ. या तडक्यामुळे भाजीची टेस्ट ही खूप छान येते. तर रेडी आहे आपलं लसूणी पालक पनीर. खायला अगदी टेस्टी आणि हेल्दी असतं. जर तुम्हाला माझी रेसिपी आवडली असेल तर नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. थँक्यू.